खोट बोलू बाई दोन खोट बोलू, दोन खोट बोलू बाई तीन खोट बोलू. बारा चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठ, नाव नुसतं मोठ, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. वसंता चला, मी तयार आहे. लक्ष पुस्तकातच असू दे. हा चला तर निघा. स्वानंदी तयार होते. स्वानंदी, वहिनी आहो नका तिला घाई करू. आणि तसंही आज तिला साडी नेसायला सांगितली ना, म्हणून आधीच टेन्शन आलंय. काही टेन्शन वगैरे नाहीये. अगदी व्यवस्थित नेसते आणि छान सांभाळते. कॉलेजच्या साडी डेला जाते ना ती, तेव्हा जशी नेसून जाते तशीच व्यवस्थित परत येते, अगदी बाहुली सारखी. काय हे बघा, किती सिंपल तयार झाली आहे ही. आनंदी, किती गोड दिसतेस ग. हो ना, हिला सांग ना आता आणखीन किती तयार व्हायचं. आजीने आणि आईने सांगितलं ना म्हणून जरीची साडी नेसली. मला ना खरं तर पुरे छान दिसतेस. स्वानंदी, मी काय म्हणते, गळ्यात मोठं असं काहीतरी घाल ना, छान दिसशील. अगं नको ग. नाही नको, एवढंस पुरे हो नाही. हो ग हो. आणि त्या लोकांनी तुला आधीच पसंत केलंय. आज आपण फक्त त्यांचं घर बघायला चाललोय. गाई, नील दादाने तर हेल्मेट घातलेली स्वानंदी पसंत केलीये. बरं सायली, आम्ही निघतो. तू बघ जुईली काय करते. बळजबरीने बसवल्या आजीच्या खोलीत अभ्यासाला. मला माहितीये ती नाहीच करणार अभ्यास. मग तुला कशाला ठेवलंय घरात. तू तिच्या अभ्यासावर लक्ष ठेवायचंय. आणि हो, संपदा आली की तिला चहा करून द्या आणि चिवडा सुद्धा दे खायला. अगं बाई हो, चहा चिवड्यावरून आठवलं, त्यांच्या घरी न्यायला काहीच नाहीये गोड घरात. भैया हो, अगं शुगर फ्री आईस्क्रीम नेऊया, म्हणजे मला सुद्धा खाता येईल. आपणच न्यायचं आणि आपणच खायचं. काय आई, अरे कुठल्या बोलत्या विषयावर चर्चा करत बसलाय. हे म्हणता, तू स्कूटर घेऊन ये, मी बाकीच्यांना गाडीतून घेऊन येतो. आणि बघ, येताना मिठाई घेऊन ये. हा बर. अनिता, तू भाऊजींबरोबर ये. मी सुद्धा तुम्हाला हेच सांगणार होते वहिनी, नाही तर त्यात सुद्धा काहीतरी घोळ घालतील. आणि आम्ही आधी पोचलो ना तर आम्ही बाहेर थांबतो. तुम्ही या मिठाई घेऊन. बर, म्हणजे रिकाम्या हाताने घरात जाणं बरं नाही ना दिसणार. काय झाली का तयारी. झाली तर तुमचीच वाट बघत होतो. अगो बाई, किती सुंदर दिसतेस ग स्वानंदी. गोड आणि सालस, म्हणजे कंदील घेऊन जरी ललिता निघाली ना शोधायला, तरी तुझ्यासारखी सून नाही सापडणार तिला. चला दादा, आम्ही निघतो स्कूटरवरून. मिठाई घ्यायची ना. हो, आम्ही निघतो. चला ग, मी गाडी काढतो. चला या. सायली, तू दार नीट लावून घे आणि चहा करता गॅस पेटवशील तो नीट बंद कर. अगं आई, ती सगळं करेल नीट. आणि हो, संध्याकाळ झाली की देवासमोर दिवा लावा. मी तुपात घालून निरांजन तयारच करून ठेवलंय. गो बायानो, चला आता. माझ्या सुनाना घरातनं लवकर बाहेरच नाही पडायच्या, अगदी संसारात अडकलेले आहेत. चला चला आता. हं, चला.
का सगळे? झालं? गेले सगळे म्हणून आलीस अभ्यास सोडून? जा जाऊन आधी अभ्यास कर. सायली अभ्यास कर ना. जा. हॅलो, मी नील बोलतोय. स्वानंदी आहे? नील दादा. आणि घरच्या फोनवर? अगं तिचा फोनच लागत नाहीये. नाही लागत आहे ना तिचा फोन? नाहीच लागणार. म्हणजे? ती स्पेशल क्लास घेतीये ना, आणि घरचे सगळे निघालेत. स्पेशल क्लास आज? कमाल करते ती सुद्धा. तिची मी इथे वेड्यासारखी वाट बघतोय आणि ती स्पेशल क्लास घेते. आता वाटच बघा तुम्ही. चला. इथे हा आहे. स्कूटर ठेवतोय आम्ही इथे, पण तिच्याकडे लक्ष द्या. अरे नहीं साहब, अपनी जिम्मेदारी पे रख के जाओ. अरे ह्याला काय अर्थ आहे? आता पार्किंगचे पैसे घेतात तुम्ही, मग लक्ष नको ठेवायला तुम्हाला? अहो, जाऊ द्या. जबाबदारी म्हणजे जाऊ द्या जाऊ द्या. त्याला काय कळणार आहे तुम्ही तुमची स्कूटर किती जीवापाड जपता ते? आणि भैया उधर पार्किंग का प्रॉब्लेम था इसलिए, नाही तो इकडे क्यों आते हम? असू दे असू दे. नाहीतर काय. बरं मी काय म्हणते, मग तुम्हीच थांबा इथे, तुम्ही लक्ष ठेवा स्कूटरवर, मी आले पटकन. हं? मला पैसे द्या ना. मीच द्यायचे. माझ्याकडे कुठे आहेत पैसे? आले. इथे थांबा, जाऊ नका कुठे. हो. अरे ही तर जहागीरदारांची गाडी आहे. काय? ही गाडी इकडे कशी काय? आम्हाला आणायला पाठवली का जहागीरदारांनी? कौन जागीरदार? असं काय करताय? या गाडीचे मालक माधव जहागीरदार. ही जयश्रीरावची गाडी आहे. कोण जयसिंगराव? तुम्हाला काय करायचं त्याचं? ही गाडी जागीरदारांची नाहीये. आपली गाडी तिथे सर्व्हिसला जाते. कसं होईल पण? बरं काय ते ऐका हो. अहो ही तीच गाडी आहे. तो रंग सुद्धा तोच आहे आणि नंबर सुद्धा तोच आहे बहुतेक. हा गाडी काय ते एकटे काय बडबडता इकडे? अगं ती गाडी ते लावून गेले ना. अहो कोणाची गाडी? आपली स्कूटर काढा तुम्ही. तिकडे भाऊजी आणि वहिनी आधीच पोहोचले ना, तर त्यांना रिकाम्या हाताने जायला लागेल. प्रॉब्लेम होईल फार. चला ना तुम्ही. अहो थोडा तुम्ही काय चाललंय तुमचं? गाडी ती अरे वसंता, आलं का जागीरदारांचं घर? हो हे काय आता जवळच आहे. अनिता आणि हेमंत कुठे आहेत कोण जाणे. बर जाऊ दे, ते येतील. तुला माहिती आहे ना, आपण पुढे जाऊया ना. हो नीलनं पत्ता मेसेज केला होता मला. आणि वच्चे आत्या आपल्या बरोबरच आहे की काय प्रॉब्लेम आहे? अहो आई, एकदम घराबाहेर जाऊन थांबण्यात अर्थ नाहीये. रिकाम्या हाताने आज जावं लागेल. पण भाऊजी एव्हाना यायला हवे होते मिठाई घेऊन. बरोबर. कुठे राहिलेत कोण जाणे. येतील ग. बाबा मी जरा एक फोन घेते. हॅलो. नशीब फोन लागला तुझा. तू पण कमाल करतेस स्वानंदी. ऍक्च्युली एक घोळ झालाय. माहितीये मला काय झालंय ते तू मला आत्ता सांगतेस. मी तुला फोन केल्यावर मी इकडे मरतोय, तुझी वाट बघतोय आणि तू तिकडे स्पेशल क्लास घेतेस. हो वाव, तुम्हाला कोणी सांगितलं? वाव, मी इकडे तडफडतोय आणि यू फील वाव. तुझा फोन लागला नाही म्हणून मी तुझ्या घरी फोन केला. मला सायलीकडून सगळं कळलं.
तरीच काय स्वानंदी, तुला अजिबात परवा नाही ना माझी, माझ्या प्रेमाची? एक फोन करून कळवावं असं पण नाही वाटलं ना तुला? आणि मी इथे एखाद्या इडियट सारखी तुझी वाट बघतोय. इडियट सारखी? नाही नाही, मी आहेच इडियट, मी ते प्रूव्ह केलंय. इडियट. आवरा पटापट. हो हो सगळं घर चकाचक झालं पाहिजे. बर. जहागीरदारांची सून पहिल्यांदाच घरी येणार आहे. निलिमा, धुळीचा कणही कुठे दिसता कामा नये. होय. बाबा, ही फ्रेम काढली आहे, अजून कुठल्या काढायच्यात? नाही म्हणजे अजून किती फोटो फ्रेम असणार आहेत? ते तू ललिताला विचार, मला डिटेल्स माहिती नाहीये. आई, सांगितलं तेवढं झालंय ना, मग कशाला नसते प्रश्न विचारतेस? आणि फोटो फ्रेम नाही ग, पेंटिंग्स. फोटो फ्रेम कुणाच्याही घरात असतात आणि पेंटिंग्स खानदानी घरात. नाही नाही ललिता, पण ते पेंटिंगचेच फोटोग्राफ्स असले तर? तुम्ही कशाला उगाच डिटेल मध्ये जाताय? पेंटिंग्स वरनं घराणं कळलं म्हणजे झालं. बर निलिमा, तू ती फ्रेमही काढून टाक. हो बाबा. इंद्रनील, अरे काय झालं? असा का दिसतोय तुझा चेहरा? आई मला परत ऑफिसला जावं लागणार आहे. आता कुठेही जायचं नाही. अगं खूप महत्वाचं काम आहे माझं. हे महत्वाचंच काम आहे. माझं ऐकणार नाहीयेस का तू? नाही जायचं. जहागीरदार, या आत या. सामान सांगितलं होतं ना? सामान कसलं आई? अरे घर बरं नको का दिसायला? अरे मुलीकडची येणार आहेत ना, नको यात पडू. आम्हाला घर आवरू दे. जा तू. आई पण ऐकणार नाहीयेस का माझं? जा. किती उशीर? सामानाचं पूर्ण भाडं देणार आहोत ना आम्ही. वेळेवर नाही येता येत? अहो बाईसाहेब, बोलण्यात वेळ घालवू नका. तुमच्या माणसांना सामान हात आणून ठेवायला सांगा. त्याच्यावरचे कवर्स काढून पटापट सामान लावून घ्या. जा. हो मॅडम. ललिता, ताट पाहिलं हवं लवकर. कामं सुरूच आहेत ना? अगं ती देशपांडेंगडची मंडळी केव्हा येऊन पोचतील. तू एक काम कर, जरा वच्चे मावशींना फोन कर. मंडळी कुठपर्यंत पोचलीत ते कळेल, निदान घरनं निघालेत की नाही ते तरी कळेल. हो. हा ललिता. हो पोचतोच होता मी. 5 मिनिटात पोचतो. हा हा, ठेव फोन, ठेव. काळजी करते म्हणून सारखं फोन करते ती. हो ना, पण आता हे यायला हवेत. हो ना. वेळेची किंमतच नाही या लोकांना. आले काका काकू? काय हे म्हणता? दादा, अरे मी ती गाडी बघितली जी बसा तुम्ही आता. रस्ताभर ती गाडी करताय. कोणत्या गाडीबद्दल बोलतायत ना काही कळत नाहीये मला. मग तू नीट ऐकून घेतलंस तर कळेल ना तुला. अरे हेमंता, 2 वेळा फोन येऊन गेला ललिताबाईंचा. ते लोक वाट बघतायत आपली. चला आता लवकर. पाहिलं नाही? अहो मी सुद्धा हेच सांगत होते त्यांना. अगं आई, मग चला आता निघूया. तिथं रस्त्यात जुगलबंदी नकोय दोघांची. चला. मला कोणी बोलूच देत नाहीये. घरी गेल्यावर बोलूयात. हा, ते महा मुश्किलीने लक्षात ठेवलंय मी. अहो, पुरे झालं हो तुमचं आता. चला ना तुम्ही. वच्ची आत्या, किती दूर आहे इथून घर? अगदी जवळ आहे ग. 5 मिनिटात पोहोचू आपण. चला. चला आता, वाट बघत असतील ते. स्वानंद चल ग. चल लवकर कर. चल. आणि आता ह्या गाडीवरच लक्ष ठेवा. हो. हे म्हणता, आमच्या मागोमागी आहे तू, नाही तर इथल्या इथे गहाळ होशील कुठंतरी. काय? चल ना. जानकी बहिणी, हा ललिता, माझी सगळी तयारी करून झाली आहे. हा
तुला काही मदत हवी आहे का? काय फटकरून नेसलंय तुम्ही? म्हणजे साडी बदलताय ना तुम्ही? नेहमीचीच साडी आहे माझी. हो, पण आज रोजचाच दिवस नाहीये ना. वतनदार आहोत आपण आणि आपली होणारी व्याही मंडळी पहिल्यांदाच घरी येत आहेत आपल्या. मी साडी काढून दिली होती ना तुम्हाला. हो ग, मी विसरूनच गेले बघ. बदलते हा. बहिणी, तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. अहो, पण घरातल्या मोठ्या आहात तुम्ही आणि तुम्ही दिवसभर किचन मध्ये राबता हे कळता का? म्हणजे त्यांना असं वाटता का म्हणे ना. हो, नाही कळणार. आणि घराण्याच्या मोठ्या सुनबाई शोभायला हव्यात तुम्ही, नाही तर दादासाहेबांच्या आत्म्याला किती त्रास होईल. बदलताना साडी? हो, बदलते. आले. आनंदी, घर छान आहे हो. खरंच ना वहिनी, खूप छान आहे ना घर. आणि ना आपल्यासारखंच आहे ना, असं बाहेर अंगण वगैरे. कपड्यांचा मोठा बंगला आहे. अहो, झालं की नाही तुमचं? हे अगं पाहुणे आलेत. आले का? निलिमा तयार झालं का बघ. आणि या पटकन. काय झालं? अगं ते सामान आलं ना, त्याचं बिल आलंय. हा, मी पेमेंट पाठवून देते, तुम्ही नका काळजी करू. बाळू, आलो आलो. मागच्या दरवाजाने यांना बाहेर ने. जी ताई साहेब, या. बिल ठेवा खिशात आता. नमस्कार. नमस्कार. काय पत्ता मिळायला त्रास नाही झाला? नाही नाही, आम्हाला नीलनी नीट पत्ता समजावून सांगितला होता आणि वच्ची हत्या होत्या ना बरोबर. हो, आणि तुम्ही एवढे फेमस आहात या भागात. आज जाऊया. ही तीच गाडी आहे ना? तुम्ही जी गाडी घेऊन आमच्याकडे आला होता ती हीच गाडी आहे का? ही तीच गाडी आहे ना? तुम्ही जी गाडी घेऊन आमच्याकडे आला होता ती हीच गाडी आहे का? ते काका कुठल्या तरी गाडीबद्दल बोलतायत, सांभाळून घे. वहिनी बघा ना, गाडीचं डोक्यातून जातच नाहीये यांच्या. हो, या भाऊजीने काय डोक्यात घेतले कोण जाणे. नाही नाही, ही ती गाडी नसेल, नंबर वेगळा आहे हिचा. असं दे, तुम्ही आत व्हा, मी बोलते त्यांच्याशी. या 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 आजी या या तुम्ही या. नाही, या, या. असू दे. या. तुम्ही व्हा पुढे मी आलो. या अंजू, ये. असेल.
वा, बराच बदल केलेला दिसतोय. ललिताने जय्यत तयारी केलेली आहे माधव भाऊजी. वच्छी मावशी, होय सगळं नेहमीच आहे. आज स्वानंदी येणार म्हणून सगळं व्यवस्थित ठेवलं एवढं. अगं बाई. अहो भाऊजी, येईल. ललिता ते पण बरोबर आहेत ना त्यांच्या. त्याचीच तर भीती वाटते ना, काहीतरी वेडं वाकडं बोलून येतील. आता जे जे होईल ते ते पहावे. दुसरं काही आहे का आपल्या हातात? तुम्ही शांत राहा. भाऊजी, ललिता आणि काका कुठे आहेत? ते येतील. अरे तुम्ही लोक उभे का? बसा ना, बसा. आजी बसा. बसत राहा. वहिनी बस. बसा बस. काका, गाडी फार आवडलेली दिसते तुम्हाला. नाही, आवडाचा काही प्रश्नच नाही हो. पण तुम्ही जी गाडी आमच्याकडे घेऊन आला होतात ना, ती मी आता पेंट पार्क मध्ये बघितली ना. नाही, हीच गाडी घेऊन आलो होतो मी. ह्याच गाडीने आलो होतो. नाही हो, माझं चांगलं लक्षात आहे ना, ही ती गाडी नाहीये हो. नाही, काय आहे ना, बऱ्याच गाड्या आहेत घरी, त्यामुळे लक्षात नाही येत कधीतरी. असेल, तसंही असेल. पण मग ती गाडी दुसऱ्याची कशी होऊन जाईल? हे गाडीचं प्रकरण ह्यांना कळायला नको.